नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। राहुरी रेल्वे स्टेशन येथे मोबाईल दुकानासह 2 दुकानांना लावली आग, दोषींवर कडक कारवाईची मागणी। सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरदाराला घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी नेवासा तालुक्यातील करसगाव ग्रामपंचायतीने केला घरकुल घोटाळा। जवान राम शिंदे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, श्रीगोंदा तालुक्यावर शोककळा। आणि दौंड तालुक्यातील युवा उद्योजकाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राहुरी रेल्वे स्टेशन येथे प्रेम प्रकरणातून लग्न केल्याचे निमित्त साधून दत्तात्रय कापसे यांच्या मोबाईल दुकानाला आग लावण्यात आली आहे। राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे प्रेम प्रकरणातून लग्न केल्याचे निमित्त साधून दत्तात्रय कापसे यांच्या मोबाईल दुकानासह 3 दुकाने पेटवून देणाऱ्या 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लावलेल्या आगीत या 3ही दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या या लोकांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करून पीडितांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी लोकांनी केली आहे। राहुरी रेल्वे स्टेशन येथील मोबाईल दुकानदार दत्तात्रय कापसे यांनी काही दिवसांपूर्वी प्रेम प्रकरणातून कोंढवड येथील मुलीशी विवाह केला। या घटनेनंतर ज्यांचा त्या मुलीच्या कुटुंबाशी फारसा संबंध नाही अशा अवैध वाळू तस्करी करणाऱ्या लोकांनी काही दिवसांपूर्वी कापसे यांना मारहाण केली होती। सोमवार दिनांक 10 एप्रिल रोजी रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास कापसे यांच्या मोबाईल शॉपीला आरोपी पोपट भाऊसाहेब म्हसे, लक्ष्मण अण्णासाहेब म्हसे, दीपक पाटीलबा म्हसे, गोकुळ पाटीलबा म्हसे, जीवा विलास पवार, दत्तू शिवाजी म्हसे, दत्तू चांगदेव खेडकर, उमेश अशोक भालेराव यांनी आग लावली। या आगीत कापसे यांच्या दुकानासह बाबासाहेब त्रिभुवन यांचे सायकल दुकान, आयुब पठाण यांचे दुकान आगीत भस्मसात झाले। घटनेनंतर मोठा जमाव या ठिकाणी जमा झाला होता। घटनेची माहिती मिळताच राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी अग्निशामक दलाला घटनास्थळी रवाना केले। घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना संबंधितांनी विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता। श्रीरामपूर उपविभागाचे डीवायएसपी प्रताप बाविस्कर, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पोलीस पथकासह दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। माझं नाव बाबासाहेब त्रिभुवन, माझं रेल्वे स्टेशनवर सायकल दुकान असून माझी सरासरी 5-6 हजार रुपयाची नुकसान आणि रोकड 1400 रुपये होते। काही टायर, टोपा आणि किरकोळ सामान आणि गिरायकाचे 2 सायकली होते, त्याचे 2 जळाले। कशामुळे आग लागली काहीच सांगू शकत नाही, कारण मला घरी निरोप आला तर मी आत्ता आलो 15-20 मिनिटापासून। आम्हाला पण माहीत नव्हतं ना, आम्ही घरी होतो। तुमच्या दुकानात काय काय माल होता? टायर, टोपा, परत सायकलचं किरकोळ सामान, बेरिंगा, वाट्या, पैसे होते। जे ते ह्या दुकानाशी जे जळलं दुकान ते शेजारी माझं दुकान आहे गुलनाज फॅब्रिकेशन म्हणून, आणि माझा उदरनिर्वाह फक्त त्याच्यावर आहे। आणि माझ्या दुकानातली टोटल मशिनरी जळून गेलेली आहे। त्यातल्या त्यात आज माझं जे प्रकरण पास झालं होतं त्याचं 1.5 लाखाचा तिथं ठेवलेला चेक पूर्णपणे जळून गेला आहे। कोणत्या बँकेत चेक होतं? हे मी महिंद्रा फायनान्सचं केलेलं होतं आज। आणि तुमचं काय काय मशिनरी जळाली त्याच्यात? माझे बिल्डिंग मशीन, कटर मशीन आणि ग्राइंडर, कलर द्यायचं स्प्रे मशीन, आता नवं मशीन घेतलं होतं मी ते। अंदाजे सर्व किती रुपयाचं झालं असं? आता पूर्णपणे माझं जे तर चेकच 1.5 लाखात जळून गेला आहे। आणि हे काउंटरने सगळं जर धरलं तर हे जवळजवळ 7 ते 60-65 हजार रुपये मशिनरी 60 ते 65 लाख रुपयाची मशिनरी जळाली आहे माझ्या। या आगीमुळे मोबाईल हँडसेट, मोबाईल ॲक्सेसरीज, झेरॉक्स मशीन यासह 3ही दुकानांचं लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय।
या घटनेचे पडसाद भविष्यात पुन्हा उफाळून येणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. आगीच्या घटनेतील दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या घटनेचा तपास DYSP प्रताप बाविस्कर हे करीत आहेत. काल दिनांक 10/4/2017 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन राहुरी रेल्वे स्टेशनवरील दत्तू कापसे यांचं मोबाईल शॉपी आणि जनरल स्टोअर्स काही लोकांनी जाळल्यास समजले. त्या आम्ही फायर ब्रिगेड बोलवून ते विझवलं. त्यानंतर दत्तू कापसे यांची पत्नी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांचे पती आणि कोंडवड येथील एक तरुण यांचं अनैतिक प्रेम संबंध होते. ते तिला 1 महिन्यापूर्वी समजले होते. त्यामध्ये तिचे आणि त्याचे खटके उडाले, भांडणं झाली. त्यामुळे ती मुलगी फिर्यादीस म्हणजे गीता कापसे म्हणाली आम्ही लग्न केलेलं आहे, तू हे केलं तर आम्ही जीव देऊ वगैरे अशी धमकी देत होती. त्याच्यानंतर हे सर्व बातमी तिच्या मुलीच्या वडिलांना माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी आम्हाला सर्वांना, मला, माझ्या पतीला आणि त्या मुलीला बोलून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला मारहाण केली आणि समज दिली. तिला घरी ठेवून दिलं आणि आम्हाला हाकलून दिलं. ही घटना 8/4/2017 रोजीची आहे. त्यानंतर त्याची वडिलांचे सोबत काम करणारे दीपक म्हसे आणि इतर 8 लोकांनी काल रात्री त्यांचं दुकान जाळलं आहे अशी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 2 आरोपी अटक केले असून बाकीच्या आरोपीचा शोध चालू आहे. त्याप्रमाणे तिच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 125/17 436 506 504 34 भादवी सह 324 प्रमाणे अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास आम्ही स्वतः करीत आहोत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. अकोले तालुक्यातील लहित बुद्रुक येथे ओढ्यावर आणि सिमेंट बंधाऱ्यातील संपादित क्षेत्रात अतिक्रमण झाल्याचं समोर येतंय, तर शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. अकोले तालुक्यातील लहित बुद्रुक येथे ओढ्यावर आणि सिमेंट बंधाऱ्यातील संपादित क्षेत्रात अतिक्रमण झाल्याचं दिसून येतंय. गेल्या काही वर्षांपूर्वी लहित गावात शासनाच्या सहकार्याने या गावातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन शासनाने लाखो रुपये खर्चून सिमेंट बंधारा बांधला. अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यातील पाण्यावर उन्हाळ्यात मुके प्राणी, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापर करीत असत. मात्र काही दिवसांपूर्वी संपादित क्षेत्रालगतची जमीन विकली गेली आणि ज्या व्यक्तीने ही जमीन विकत घेतली त्या व्यक्तीने हा सिमेंट बंधारा माती टाकून बुजवत असल्याने गावकरी मंडळींनी तीव्र आक्षेप घेत संताप व्यक्त केलाय. या बंधाऱ्यात जर अतिक्रमण झालं तर उन्हाळ्यात या ठिकाणच्या जनावरांचे अतोनात हाल होण्याची शक्यता आहे. तसेच शासनाचा लाखो रुपयांचा खर्च देखील वाया जाऊ शकतो. मात्र याविषयी तहसीलदार, गटविकास अधिकारी, लघु पाटबंधारे विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करूनही निवेदन देऊन कारवाई होत नाही. या सिमेंट बंधाऱ्यात शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जाणार असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. पाण्याचा बंधारा आहे, याच्यावरती अतिक्रमण चालू आहे. गावची जनावरं पाणी प्यायला इथं थांबतात आणि हे जमीन घेतल्यापासून याचे ढापे पण गेलेले आहेत आणि इथं आता पाणी नसल्यामुळे जनावरांची फार टंचाई आहे. ग्रामपंचायतीमध्ये गेलो, त्यांना कागदपत्र विचारले, ते म्हणे कागदपत्र आमची उंदरांनी खाल्लीत. तर मग आता याच्यावरती काय बा आता सोल्युशन काढायचं आता ते आम्हाला काय सांग. इथं हाला असे होणार का, इथं पाणी पण थांबणार नाही, जनावरला पाणी पण प्यायला राहणार नाही. शासनाकडून आमची एवढीच मागणी आहे का बा शासनानं आम्हाला दिलेले याच्यामध्ये आम्हाला याच्यात पाणी साठावं, आमची जनावरं वगैरे पाणी बिणी वगैरे प्यावा. हा, आमचा बंधारा गाडू नाही. मग आता नेमकी अडचण काय? आता बंधारा गाडू राहिलेत, हा बंधारा गाडू नाही असं आमचं म्हणणं आहे.
इथे ही गावची जनावर पाणी पितात. शिवाय इथं आता समजा अतिक्रम चालवलंय त्यांनी. हां आधी समजा नाही अतिक्रम चालवलंय. समजा गावातले जनावर कुठं पाणी पिणार हे समजा बंद हे केलं सुटून सारखं समजा हे केलं त्यांनी तरी हे काय व्हायचं जनावरांची हाल होतील. परत शेतीमालाला पाणी भेटू शकणार नाही. याच्यामुळं कसं आहे महिनाभर पाणी थोपात येत खाली नदी नाल्यांना. हां आता बांधारा लोटला एवढा. हां आता काय करायचं आता हे गाडून टाकले काय करायचं शेतकऱ्यांनी. हां जनावर कुठं आमचे हाल होणार समजा जनावर कुठं जाणार पाणी पाजायला. सचिन खरात C24 तास अकोले. मनसरमध्ये हॉटेल सेलिब्रेशन या अत्याधुनिक हॉटेलचं उद्घाटन दादा वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय. ग्राहकांना चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पार्श्वभूमीवर या हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. मनसरमध्ये मोठ्या थाटामाटात हॉटेल सेलिब्रेशन या हॉटेलचं रविवारी उद्घाटन झालंय. भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप दादा वळसे पाटील यांच्या हस्ते या अत्याधुनिक हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं. सुयश डेव्हलपर्सचे दशरथ शेठ शिंगाडे, सेलिब्रेशन हॉटेलचे व्यवस्थापक राहुल सदाशिव थोरात आणि केतन घोडेकर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी आणि नागरिक या उद्घाटन समारंभावेळी उपस्थित होते. मनसर हे आंबेगाव तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे लोकप्रिय गाव आहे. सेलिब्रेशन हॉटेलमध्ये आल्यानंतर आपल्याला युनिक डिझाईन केलेल्या अनेक गोष्टींचा आनंद घेता येईल. याचबरोबर हे हॉटेल फॅमिलीसाठी खास करून फ्रेंड सर्कलसाठी बनविण्यात आलं असल्याचं सेलिब्रेशन हॉटेलचे मालक केतन घोडेकर यांनी सांगितलंय. आंबेगाव तालुका पर्यटकांबरोबरच हॉटेल व्यावसायिकांसाठी महत्त्वाचे ठिकाण असून येथे कॉलेजेस, मोठी बाजारपेठ, उत्तम दर्जाची प्रेक्षणीय स्थळं आहेत. तर ग्राहकांना चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रेशन हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. इंडियन, चायनीज, तंदूर, बिर्याणी, सी फूड तसेच उत्तम प्रकारचे जेवण या ठिकाणी उपलब्ध असून तसेच फॅमिली, फ्रेंड्स आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या बिझनेस मीटिंगची येथे सोय केली आहे, असं सेलिब्रेशन हॉटेलचे व्यवस्थापक राहुल थोरात यांनी सांगितलंय. अमोल जाधव, C24 तास, मनसर. गेल्या वर्षी लातूरकरांची तहान भागवणारी आणि लातूर रेल्वे पाण्यामुळे चर्चेत असणारी मिरज रेल्वे स्थानकातील ऐतिहासिक हैदरखान विहीर दुर्लक्षित झाली आहे. विहिरीवरील बसवलेले पंप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काढून घेतलेत, त्यामुळे विहिरीचं पाणी दूषित होतंय. मिरज रेल्वे स्थानकात ऐतिहासिक हैदरखान विहीर आहे. या विहिरीचा वापर मिरज रेल्वे स्टेशनला पाणी पुरवण्यासाठी होत होता. मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडला. यावेळी लातूरकरांची तहान भागवण्यासाठी या मिरज स्थानकातील ऐतिहासिक हैदरखान विहिरीमधील पाण्याने लातूरकरांची तहान भागवली. अनेक हजारो लिटर पाणी या विहिरीमधून लातूरला पाठवण्यात आलं होतं. या विहिरीतील बसवलेले पंप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काढून घेतले आहेत. यामुळे विहिरीतील पाणी पुन्हा दूषित झालंय. विहिरीच्या भोवती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बाग करतो असे आश्वासनही दिले होते, मात्र तेही अद्याप केले नाही. पाणी मिळाल्यावर या विहिरीकडे महाराष्ट्र प्राधिकरणाने पाठ फिरवली आहे. मिरज लातूर जलदूत एक्सप्रेसला उद्या बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहे. मिरज शहरातून म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्याच्या लातूरला त्यावेळेला पाणी पुरवठ्याची गरज होती आणि ती गरज त्यावेळेला पूर्ण केली. त्यावेळेला अत्यंत युद्ध पातळीवर संपूर्ण शासनाचे डिपार्टमेंट आणि आमच्यासारखे कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन ही जलदूत एक्सप्रेस आपण लातूरला पाठवली आणि ही लातूरला पाऊस पडल्यानंतर पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर ह्या यंत्रणेचं काय करायचं असा विषय ज्या वेळेला आला त्यावेळेला माननीय आयुक्त साहेब, माननीय जिल्हाधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मी 1 वर्षापूर्वीच प्रस्ताव ठेवलेला होता की रेल्वेच्या पश्चिम भागामध्ये जी 8 ते 10 हजार नागरी वस्ती आहे आणि त्या ठिकाणी एक महापालिकेची टाकी बांधून तयार आहे, त्या टाकीला पाणी पुरवठा होत नाही आहे. त्यामुळे जी हैदरखान विहीर स्वच्छ केलेली आहे त्या विहिरीतून पाणी काढून एक छोटा फिल्ट्रेशन प्लॅन्ट बसवून जर का त्या टाकीमध्ये पाणी सोडलं तर त्या भागातल्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. त्याचबरोबर आत्ता महाराष्ट्र परत दुष्काळाला सामोरं जातो आहे. 40पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे, काही ठिकाणी 42पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. पाण्याची उपलब्धता सगळ्या ठिकाणी होईलच असं सांगता येत नाही. त्यावेळेला ह्या यंत्रणेचा उपयोग व्हावा म्हणून ही यंत्रणा कार्यान्वित राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्या 1 वर्षाच्या निमित्तानं मला असा विश्वास आहे की माननीय जिल्हाधिकारी सगळ्या विभागांना एकत्र करून या संबंधी तोडगा काढतील आणि तो तोडगा काढावा अशी माझी या निमित्तानं भावना आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली.
बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. नेवासा तालुक्यातील करसगाव येथील सेंट्रल गव्हर्नमेंटमधील नोकरदाराला इंदिरा आवास घरकुल योजनेचा लाभ दिल्याने भानुदास माकोने आणि भिल्ल समाजाच्या वतीने नेवासा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलंय. नेवासा तालुक्यातील करसगाव येथील रहिवाशी भानुदास माकोने यांनी निवेदनात म्हटलं आहे की ग्रामपंचायत करसगाव यांनी सन 2005 ते 2015 या कालावधीमध्ये करसगाव येथील सेंट्रल गव्हर्नमेंटमधील नोकरदाराला इंदिरा आवास घरकुल योजनेचा बेकायदेशीर लाभ दिलेला असून सदर व्यक्ती शासनाची फसवणूक करून शासकीय निधी आणि भूखंड अनाधिकृतपणे बळकाविलेला असून घरकुल योजनेचा लाभ देण्यास ग्रामसेवक सदस्य यांनी मदत केली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असताना असा कुठलाही लाभ देता किंवा घेता येत नाही. आम्ही भूमिहीन भिल्ल आदिवासी असून 20 ते 50 वर्षांपासून दारिद्र्य रेषेत असून देखील करसगाव ग्रामपंचायतीने आम्हाला इंदिरा घरकुल योजनेचा अद्याप जाणून बुजून लाभ दिलेला नाही. ही योजना गोरगरिबांसाठी आहे, पण सेंट्रल गव्हर्नमेंटमधील नोकरदाराला इंदिरा आवास घरकुल योजनेचा बेकायदेशीर लाभ ग्रामपंचायतीने दिलेला आहे. त्यामुळे सदरचा लाभ आम्हालाही ताबडतोब मिळावा यासाठी उपोषणाला बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मी सोमनाथ माळी बोलतो. करसगाव ग्रामपंचायतने आतापर्यंत शासकीय नोकरांना घरकुलं दिले, परंतु दारिद्र्य शेतभूमी आदिवासी लोकांना घरकुलापासून वंचित ठेवलेले. त्यासाठी आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी तर उपोषणाला बसलेलो आहोत. राहतो ते 52(3) ख मध्ये इतर 13 घरकुलं झालेले आहेत आतापर्यंत झालेले आहेत आणि ते बिगर शेती आणि प्लॉट असून आणि आम्ही भूमी असल्यामुळे आम्हाला तिथं कुठल्याही प्रकारची बाकी जागा नसल्यामुळं आम्ही तिथे आम्हाला पण ते प्लॉटची मागणी केलेली आहे सरकार जिल्हाधिकाऱ्याकडे. तर त्यावर आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही आणि आम्हाला तिथं घरकुल मंजूर आहे, परंतु ग्रामपंचायत बांधून देत नाही. सरकारी नोकरदारांना घरकुलं भेटतात, परंतु इतर दारिद्र्य शेत आणि भूमिहीन लोकांना आणि आदिवासींना जाणून बुजून ग्रामपंचायत वंचित ठेवत आहे. त्यांना पण घरकुलं भेटले पाहिजे यासाठी आम्ही चौकशी व्हावी यासाठी उपोषणाला बसलेलो आहोत. यावेळी भानुदास माकोने यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी करसगाव येथील भिल्ल आदिवासी समाजाचे सुरेश बर्डे, द्वारकानाथ मोरे, रंगनाथ बर्डे, भाऊसाहेब बर्डे यांच्यासह भिल्ल समाजाच्या महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या करसगाव ग्रामपंचायतच्या विरोधात घरकुल घोटाळ्या विरोधात उपोषणाला बसलेला आहे. आमच्या गावातल्या एका सरकारी नोकराला इंदिरा आवास घरकुल योजनेचा लाभ दिलेला असल्यामुळं आणि घरकुलाचा उतारा 300 स्क्वेअर फूट असून प्रत्यक्ष 986 स्क्वेअर फूट RCC बांधकाम केलेलं आहे. त्यामुळं करसगाव ग्रामपंचायतनं बेकायदेशीर नियमबाह्य काम केलेलं असून सदरचं कामाची तातडीने चौकशी होऊन संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत यासाठी मी उपोषणाला व माझ्याबरोबर गावातील ग्रामस्थ लय दिवसापासून तिथं राहत होता. आम्हाला घरकुल नाही, दुसऱ्याला घरकुल मंजूर होते तिथं राहते त्या जागेवर, आमचे होत नाही. आम्ही प्रस्ताव दिला होता जे शासनाच्या नोकरीमध्ये त्यांना घरकुल भेटतं, आम्हाला भेटत. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. पुणे जिल्ह्यातील चिखली येथून 10 वर्षांचा प्रद्युम्न प्रसाद वीरेंद्र मिश्रा हा मुलगा बेपत्ता झालाय.
या घटनेचा तपास निगडी पोलीस करीत असून मुलासंदर्भात निगडी पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पुणे जिल्ह्यातील चिखली येथून गुरुवारी रात्री घरासमोर खेळत असलेला 10 वर्षीय वयाचा प्रद्युम्न प्रसाद वीरेंद्र मिश्रा हा मुलगा बेपत्ता झालाय। याबाबत मुलाचे वडील वीरेंद्र मिश्रा यांनी मिसिंगची तक्रार दिल्याने निगडी पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे। चिखली येथील मोरे वस्तीवरील शिवकृपा हाऊसिंग सोसायटीत राहणारा 10 वर्षीय वयाचा प्रद्युम्न प्रसाद मिश्रा हा मुलगा गुरुवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास त्याच्या राहत्या घरासमोर खेळत असताना बेपत्ता झालाय। या घटनेचा तपास निगडी पोलीस करतायत। या मुलासंदर्भात निगडी पोलिसांशी संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलंय। मेरा बेटा गुरुवार को 8:30 बजे रात 6 तारीख को गायब हो गया है। हमने पुलिस चौकी, सभी पुलिस चौकी में निगड़ी, यमुनानगर, मोहन नगर, हर पुलिस चौकी, देहू रोड, अलंदी में सब में कंप्लेंट किया और फोटो दिया, फिर भी आज तक हमारे बच्चे का कोई पता रहता नहीं। हम लोग पूरा घर परेशान हुए हैं। अच्छा, आपका बेटा गायब हो गया है तो आपका किसी पर शक है? नहीं, हमको किसी पर शक नहीं है। कंप्लेंट किया है आपने? हमने पूरे 8-10 चौकियों पे जाके कंप्लेंट किया और फोटो भी दिया। ठीक है। संतोष सोनवणे, SC24 तास, चाकण। सोलापूर जिल्ह्यातील मंगलवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाहीये, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती समोर धरणे आंदोलन सुरू केलंय। सोलापूर जिल्ह्यातील मंगलवेढा तालुक्यातील हजारो ग्रामपंचायत कर्मचारी यांना शासनाचे अनुदान येऊनही ग्रामसेवकांकडून वेतन दिले जात नाहीये। पूर्ण वेतन देत नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमार होतीये। वरिष्ठांना कळवूनही दखल घेतली जात नाही। आलेले अनुदान ग्रामसेवक इतर ठिकाणी खर्च करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। जोपर्यंत वेतन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार असल्याचंही सांगण्यात आलंय। तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे किमान वेतन, महागाई भत्ता आणि किमान वेतन व महागाई भत्ता यातील फरकाची रक्कम वेळेवर मिळावी यासाठी वेळोवेळी पंचायत समितीवरती मोर्चा, धरणे आंदोलन म्हणून उपोषण केले असता केवळ गट विकास अधिकारी यांच्याकडून केवळ आश्वासने कधी लेखी स्वरूपात मिळाले कधी तोंडी मिळाली, परंतु प्रत्यक्षात मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कोणताही न्याय मिळाला नाही। तरी न्याय मिळेपर्यंत आजचा जो मोर्चा आणि धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवला आहे तो न्याय मिळेपर्यंत किंवा ठोस निर्णय, समाधानकारक निर्णय मिळाल्याशिवाय आज कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, या धर्तीवर आजचा आम्ही मोर्चा, बेमुदत धरणे आंदोलन आयोजित केलं आहे। इम्रान सय्यद, SC24 तास, सोलापूर। बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा SC24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची, कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज। डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा। शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स। फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही। योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। भारतीय सैन्य दलातील जवान राम साहेबराव शिंदे अनंतात विलीन झालेत। त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत। तालुक्याचा सुपुत्र आणि सैन्यातील शिपाई गेल्याने श्रीगोंदा तालुक्यावर शोककळा पसरली आहे। भारतीय सैन्य दलातील जवान राम साहेबराव शिंदे अनंतात विलीन झालेत। त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत। तरुणपणात घरातील कर्त्या मुलाचे निधन झाल्याने कुटुंबाच्या दुःखाला पारावार नव्हता। तालुक्याचा सुपुत्र आणि सैन्यातील शिपाई गेल्याने तालुक्यावर शोककळा पसरली होती। तालुक्यातील कामठी येथील रहिवाशी पण श्रीगोंदा शहरात राहत असलेले शिंदे भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत होते।
त्यांना 1.5 महिन्यांपूर्वीच पुत्ररत्न झाले, त्यामुळे ते घरी येण्यासाठी रेल्वेने निघाले. घरी येतो असा निरोप त्यांनी आईला दिला, पण प्रत्यक्षात त्यांनीच जगाचा निरोप घेतलाय. पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्थानकाजवळ अपघातात ते जागीच ठार झालेत. अपघात गुरुवारी झाल्यानंतर रात्री त्यांचे पार्थिव पुणे मार्गे श्रीगोंद्यात आणले. अंत्यदर्शनासाठी ते त्यांच्या राहत्या घरी ठेवले होते. त्यांच्या पार्थिवाची शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांची आई, पत्नी, 2 मुले, 2 भाऊ यांचे दुःख पाहून उपस्थित सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. परमेश्वराने यामधून सावरण्याची शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य त्यांना द्यावं आणि राम शिंदे यांच्या आत्म्याला चिर शांती लाभावी अशा आपल्या सर्वांच्या वतीने अहमदनगर जिल्हा परिषद राष्ट्रीय काँग्रेस पक्ष याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. देश सेवा करत असताना अपघाती मृत्यू या ठिकाणी मेजर राम शिंदे यांचा झालेला. खरं तर जन्म म्हटल्यावर कोणत्या अडथळाच आहे आणि म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला त्या ठिकाणी त्यांच्या जगातून जायचंच आहे. पण जात असताना मेजर राम शिंदे यांनी आपल्या जीवन जगत असताना देशाची सेवा करून आपल्या आई वडिलांची असेल, कुटुंबियाची असेल, एक वेगळ्या पद्धतीची ओळख समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि सुट्टीला येत असताना अपघाती असा त्यांचा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्यातून त्यांना या ठिकाणी जावं लागलं. त्यांच्या या अचानक जाण्याने शिंदे परिवार असतील, कामठी ग्रामस्थ असतील, सर्व नातेवाईक असतील, सर्वांना या दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती, बुद्धी, सामर्थ्य देव. खरं तर त्यांच्या या अचानक जाण्याने कधी न भरून येणारी पोकळी या ठिकाणी तयार झालेली आहे. आपल्या तालुक्यातील आमठी गावातील राम शिंदे त्यांना शेवटची श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण जमलो. अत्यंत कष्टाळू आणि सुसंस्कृतिक असे हे कुटुंब आहे. राम लक्ष्मण दोघेही देशसेवेसाठी आणि अध्यात्मामध्ये शिंदे महाराज पूर्ण हिंदू धर्माचा, अनेक धर्माचा अभ्यास करून लोकांच्या मध्ये प्रचारक म्हणून आज काम करतात. असं हे सर्व गुणसंपन्न असलेलं कुटुंब आणि घरी येतोय, सुट्टीला येतोय, फोन होतो आणि फोन झाल्यानंतर येणार ही अपेक्षा आणि तशा प्रकारचे स्वागत करण्याच्या ऐवजी वाईट पद्धतीने स्वागत करावं लागलं. हे तर शिंदे कुटुंबाच्या आणि सगळ्याच गावाच्या कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांसाठी अत्यंत विदारक अशी क्रूर घटना आहे. असं व्हायला नको, पण आपल्या हातात नाही, नियतीमध्ये काही करता येत नाही. त्यांचा जुळा भाऊ लक्ष्मण भारतीय नौदलात आहे. नगर येथील सैन्य दलातील सुभेदार व्ही वसप्पा यांच्या नेतृत्वाखाली राम यांच्या पार्थिवाला सलामी दिली. यावेळी आमदार राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, बाबासाहेब बोस, अनुराधा नागवडे, सभापती पुरुषोत्तम लगड, प्राध्यापक तुकाराम दरेकर, नगराध्यक्ष मनोहर पोटे, मेजर ठोकळ आदी उपस्थित होते. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. नेवासा तहसील कार्यालयातून शेत जमीन प्रकरणाची फाईल गहाळ झाल्याबाबत पीडित फुलमाळी कुटुंबाने नेवासा तहसील समोर बिऱ्हाड तसेच घरातील महिला, लहान मुलांसोबत शेळ्या कुत्रे आणून सत्याग्रह आंदोलन करण्यात आलंय. देडगाव येथील भटक्या समाजाचे अण्णा व्यकू फुलमिळी हे शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून गेल्या अनेक वर्षांपासून ही जमीन कसत आहेत. शासनाच्या धोरणानुसार या कुटुंबाला या जमिनीचा मालकी हक्क मिळू शकतो. तसा प्रस्ताव नेवासा तहसीलकडे त्यांनी पाठवला आहे. परंतु या प्रस्तावाची कागदपत्रांची फाईल गहाळ झाल्याने या कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. बाळू अण्णा फुलमाळी, राहणार देडगाव. आमची जमिनीची अतिक्रमण जमिनीची फाईल नेवासा तहसील कार्यालयाकडून गाळ केल्यामुळं आणि या उपोषणाला सकाळी 10 वाजेपासून तर 2 ते 3 वाजेपर्यंत असं उपोषण केलेलं आहे. तरी तहसील कार्यालयाने आम्हाला निवेदन दिलं की आम्ही हा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर आम्ही तुमचं सगळं फाईल दुरुस्ती करून आम्ही नगर ऑफिसला देण्यात येईन अशी निवेदन तहसील कार्यालयाकडून आम्हाला निवेदन भेटलेले आहे. गहाळ झालेली फाईल सापडून सदर प्रस्ताव पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावा यासाठी फुलमाळी यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं होतं. या फुलमाळी कुटुंबियांनी स्वतःचे जे कागद आले होते आयुक्तालयाकडून नाशिक येथून, त्या कागदाचा ज्यावेळेस तहसील कार्यालयात विचारलं ते कागद आमचे कुठं आहेत, त्याच्यावर काही प्रक्रिया केली का नाही, त्यावेळेस त्यांना जी उडवाउडीची उत्तरे दिली
आणि त्यामुळं त्यांचं मन दुःखी झालं व त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तहसील कार्यालयासमोर हे उपोषण केलेलं आहे। यावेळी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांनी लेखी आश्वासन दिले असता आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी तालुक्यातील विविध संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज श्री अण्णा व्यंकू फुलमळे राहणार देडगाव तालुका नेवासा यांनी देडगाव येथील गट नंबर 261 या जमिनीवर केलेले अतिक्रमण जे आहे त्याचे नियमानुकूल करण्यासाठी प्रस्ताव त्यांनी सादर केला होता। सदर प्रस्ताव तहसील कार्यालयाने चौकशी वगैरे अहवाल प्राप्त होऊन त्यांनी 3/3/17 तहसील कार्यालयाने प्रांत ऑफिसला पाठवलेला आहे। सदरची बाब श्री फुलमळे यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे। तत्र याची प्रतही त्यांना दिलेली आहे। तरी त्यांनी आज सकाळपासून ते उपोषणाला बसले होते सहकुटुंब सहपरिवार। तर त्यांना आपण असं आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही जे दिलेली जागा मागणीची नियमानुकूल होण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो या आमच्या तहसीलदारच्या अधिकार कक्षेत येत नसल्यामुळे सदरचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडेच पाठवलेला आहे। सदरची बाब त्यांनी मान्य करून आज त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तसं आपण त्यांना लेखी दिलेला आहे। शंकर नाबदे, सी24 तास, नेवासा। पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची यात्रा दरवर्षी होते। यावर्षी यात्रेमध्ये नैवेद्याची नासधूस टाळा, शिधादान करा असा आगळावेगळा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय। पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची यात्रा दरवर्षी होते। तसेच हनुमान जयंती देखील मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते। या यात्रेमध्ये देवाला नैवेद्य दाखवण्याच्या बाबतीत ग्रामस्थांनी नैवेद्याची नासधूस टाळावी, शिधादान करा असा आगळावेगळा निर्णय लोणी काळभोर येथील ग्रामस्थांनी घेतलाय। हनुमान जयंतीला गावातील सर्व नागरिक अंबरनाथाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात। अंबरनाथ मंदिराबरोबरच गावातील इतर मंदिरातही ग्रामस्थ नैवेद्य दाखवतात। त्यासाठी गावातील प्रत्येक घरातील महिला भगिनी पहाटे उठून स्वयंपाकाची तयारी करतात। एका घरात साधारण 5, 10, 15, 20, 25, 30 नैवेद्य बनवले जातात। दुसऱ्या दिवशी पाहुणे मंडळींसाठी भोजनाचा बेत आखला जातो। ही प्रथा गेली अनेक वर्ष न चुकता सुरू आहे। मंदिरातील देवांना वाहिलेले हे हजारो नैवेद्य उपयोगात न येता तसेच वाया जातात किंवा बाहेर फेकून दिले जातात। या प्रथेमध्ये सुधारणा करावी किंवा काही बदल करावा असा मुद्दा तरुण पिढीतील काही कार्यकर्त्यांनी मांडला होता। हनुमान जयंतीच्या दिवशी 25-30 नैवेद्य करून ते देवाला अर्पण करण्याऐवजी एकच नैवेद्य तयार करण्याचे आवाहन गावातील नागरिकांना करण्यात आलं आहे। एकच नैवेद्य तयार करून राहिलेल्या नैवेद्यासाठी लागणारे गहू, तांदूळ, हरभरा डाळ, तेल हे पदार्थ शिधा स्वरूपात जमा करून त्यानंतर गोळा झालेला हा सर्व शिधा एखाद्या अनाथ आश्रमाला दान द्यायचा। यामुळे अन्न वाया जाणार नाही, तसेच परमेश्वर आणि अनाथ मुले या दोघांचेही आशीर्वाद आपल्याला मिळतील असा एक प्रामाणिक हेतू या यात्रेमध्ये गावकऱ्यांनी घेतला आहे। तसेच यात्रेनिमित्त कुस्त्यांचं देखील आयोजन यावेळी करण्यात आलंय। म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी लोणी काळभोर गावची यात्रा साजरा होत असते। यावर्षी 11 व 12 एप्रिल या दिवशी लोणी काळभोरची यात्रा साजरी होत आहे। दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने ही यात्रा साजरी होत असते। 9 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं। अनेक संत महात्मे कीर्तनकार या ठिकाणी 9 दिवस येऊन भजन कीर्तनाचा भक्तांना आस्वाद देत असतात। गेल्या अनेक वर्षांपासून नैवेद्याची नासधूस हा विषय लोणी काळभोरमध्ये प्रलंबित होता। दरवर्षी भक्तगण 5, 10, 15, 20, 25, 30 किंवा अगदी 50, 80 पर्यंत नैवेद्य चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी अर्पण करत असतात। पहाटे लवकर उठून लोणी काळभोरमधील समस्त महिला माता भगिनी हे नैवेद्याची तयारी करत असतात। परंतु या ठिकाणी नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याची जी परिस्थिती होती ती पाहून मनात मात्र या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की एकीकडे भारतामध्ये कुपोषणाचे अनेक बळी होत असतात। गावामध्ये पाहतो अन्नधान्यासाठी लोक तरसत असतात, राशनच्या दुकानामध्ये लाईन लावत असतात आणि या ठिकाणी मात्र आपण हजारो लाखो रुपयांचं नैवेद्य, आज अन्नधान्याची किंमत पाहता, डाळींची किंमत पाहता गगनाला भाव भिडलेत। लाखो रुपये, करोडो रुपयांच्या अन्नधान्याची नासधूस या ठिकाणी दरवर्षी होत होती। सर्व गावकऱ्यांनी विचार करून
या पाडव्याच्या मीटिंगच्या उत्सव कमिटीच्या मीटिंगमध्ये विषय मांडला की ही नासधूस कुठल्याही प्रकारे थांबवता आली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या भक्तीला, आपल्या परंपरेला कुठल्याही प्रकारचं गालबोट त्या ठिकाणी लागता कामा नये. उत्सव कमिटीच्या मीटिंगमध्ये गावातील तरुणांनी आणि सर्व वृद्ध लोकांनी शिदादान करायचा व एकच नैवेद्य दाखवायचा असा प्रस्ताव मांडला व सांगायला अतिशय आनंद वाटतो की हा प्रस्ताव सर्व लोकांनी अतिशय मोठ्या मनाने आणि चांगल्या पद्धतीने त्याचा स्वीकार केला. उत्सव कमिटीच्या मीटिंगमध्ये असा निर्णय घेतला. 11-12 असा हा नाथांचा उत्सव आहे, यात्रा आहे. वार्षिक पाहता 11 तारखेला या ठिकाणी सायंकाळी नाथांची मिरवणूक निघते आणि ही मिरवणूक आल्या 12 वाजेपर्यंत या ठिकाणी मिरवणूक मंदिरामध्ये पोहोचते आणि 12च्या नंतर या ठिकाणी पूर्ण जागर केला जातो आणि पहाटे नाथाचा आणि जोगेश्वरीचा विवाह त्या ठिकाणी केला जातो. असे अनेक कार्यक्रम आहे. दुसऱ्या दिवशी 12 तारखेला या ठिकाणी जंगी कुस्त्यांचा आखाडा असतो. अनेक प्रांतातील अनेक लोक त्या ठिकाणी कुस्तीसाठी या ठिकाणी येत असतात, मल्ल, आणि अशा प्रकारे भव्य दिव्य असा पंचकृषीमध्ये या ठिकाणी कुस्त्याचा आखाडा होत असतो. तुकाराम गोडसे, SC 24 तास, हडपसर, पुणे. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत राहा SC 24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. दौंड तालुक्यातील युवा उद्योजक आणि LV डेअरीचे चेअरमन मंगेश दोशी यांच्या आत्महत्येनं दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या की आत्महत्या याबाबत दिवसभर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू होती. पाटसचे युवा उद्योजक मंगेश दोशी हे पाटस ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच होते. मंगेश दोशी हे मनमिळाऊ स्वभावाचे, उत्तम नेतृत्वगुण संपन्न असे व्यक्तिमत्व होते. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, दौंडचे आमदार राहुल कुल, भाजपचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे, तानाजी दिवेकर, नामदेव ताकवणे, महेश भागवत, आनंद थोरात, सत्वशील शितोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटसच्या ग्रामस्थांनी गाव आणि महामार्गावरील सर्व दुकाने बंद ठेवून एक दिवसीय दुखवटा पाळत श्रद्धांजली वाहिली. मंगेश दोशी यांनी सोमवारी सायंकाळी पुरंदर येथील भुलेश्वर मंदिराच्या परिसरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असा अंदाज पोलिसांनी वर्तविलाय. अब्बास शेख, SC 24 तास, दौंड. देशासह संपूर्ण राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा उन्हात होरपळून निघत असताना पुणे जिल्ह्यातही उन्हाची तीव्रता वाढल्याचं चित्र दिसून येतंय. सध्या राज्यातील विविध भागात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढल्याचं दिसून येतंय. बारमही बागायती तालुका म्हणून ओळख असणाऱ्या आंबेगाव तालुक्यातही उन्हाचा पारा तब्बल 37 अंशापर्यंत पोहोचलाय. या वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फटका बसला आहे तो शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि तमाशा फड मालकांना. सध्या तालुक्यात यात्रा जत्रांचा हंगाम ऐन भरात आला आहे, पण वाढत्या उन्हामुळे लोक सकाळी 11 नंतर बाहेर पडण्यास धजावतायत. यात्रा जत्रात खेळण्यांची दुकाने मांडून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचा धंदाही मंदीच्या गर्तेत हरवलाय. लोकांच्या मनोरंजनासाठी यात्रेनिमित्ताने रात्री आणि दिवसा कार्यक्रम आयोजित केले जातात.
उन्हाचे प्रमाण जास्त वाढल्याने प्रेक्षकही कार्यक्रमासाठी गर्दी करत नसल्याचं चित्र आहे. तर रात्री मद्यपी कार्यक्रमात गोंधळ घालत असल्याने बहुतेक गावांनी तमाशा ठेवणंच बंद केलंय, ज्याचा थेट परिणाम या व्यवसायावर झालाय. याबाबत सार्वजनिक कार्यकर्ते शिवाजीराजे भोजने यांनी अधिक माहिती दिली आहे. खूपच उन्हाने अंगाची अगदी लाही करून सोडली आणि ह्या उन्हाने 40 अंश तापमान पूर्णपणे पार केलंय आणि यानेच शेतकऱ्यांना खूप त्रास व्हायला लागलाय. शेतकऱ्यांनी जे साठवलेलं पाणी आहे ते पण आटायला लागले. विशेषतः करून वन्यजीवनावरती ह्याचा खूपच परिणाम झालाय. कारण जे जलसाठे होते जंगलामध्ये किंवा इतर वन खात्याने साठवलेले त्याचं पण बाष्पीभवन होऊन पाणी आटत चाललंय आणि त्यामुळे ते वन्य प्राणी वनातून मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. त्याच्यामध्ये लांडगे, साप यांचा मुख्यतः जास्त करून हे प्रमाणे आणि त्याने मानवी वस्तीतल्या जनावरांना किंवा मानवांना खूप आता त्याचा पण धोका संभवतोय. आता तर एकच आशा आहे की जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत हे जीवन काय सुरळीत होत नाही. कारण उन्हाने अगदी बेजार करून सोडले. शेतकऱ्याला तर पिकालाही बाजार नाहीये आणि या उन्हाने तर आणखीनच त्याला त्रास होतोय. बागायती भागापेक्षा तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाचे प्रमाण त्या मानाने जास्त जाणवत आहे. त्यात हवामान खात्याने ऐन 2 दिवसात उन्हाचे प्रमाण 2 ते 3 अंशांनी वाढल्याचा अंदाज व्यक्त केल्याने लोक आणखीनच हवालदिल झालेत. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. कुकडीच्या आवर्तनातून फळबागांना पाणी द्यावे यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते हे मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन मागणी करणार आहेत. कुकडीच्या आवर्तनातून पिण्याच्या पाण्याबरोबरच फळबागांना पाणी देण्यात यावे यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी करणार असून श्रीगोंदा तालुक्यातील DY 9 ते 14 चाऱ्यांवरील शेतकऱ्यांवर गेल्या 2 वर्षांपासून अन्याय होतो. श्रीगोंदा नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी दिली आहे. या ठिकाणी आज जी पत्रकार परिषद बोलवली, या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल सिंचन भवनला जी पाणी सोडण्यासंदर्भात मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये काल असा निर्णय घेण्यात आला की पिण्याचं रोटेशन सोडण्यात यावं. पिण्यासाठी 3 TMC पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. परंतु आमची प्रमुख मागणी अशी आहे की 2012 साली 2200 MCFT पाणी सोडून त्यावर पिण्याची पाण्याची मागणी 650 MCFT होती. 650 MCFT मागणी असताना त्या ठिकाणी फळबागा भरून काढण्याचं काम 2012 साली आदरणीय दादा पालकमंत्री असताना श्रीगोंदा तालुक्यातील सर्व फळबागांना पाणी देण्यात आलं. या ठिकाणी त्याच पद्धतीने आज 2017 मध्ये 3 TMCचं रोटेशन होतंय. 3 TMCचं रोटेशन होत असताना 450 MCFT पाणी या ठिकाणी 450 MCFT पिण्याच्या पाण्याची मागणी आहे. एवढी मागणी असताना त्यासाठी 3 TMC पाणी सोडलं जाते. या 3 TMC मधून फक्त पिण्याचा विषय काल मीटिंगमध्ये झाला. आमची प्रमुख मागणी अशी की या 3 TMC मधून श्रीगोंदा तालुक्यातील फळबागांसाठी पाणी देण्यात यावं. या मागणीसाठी आदरणीय दादांच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्री जलसंपदा मंत्री यांना पुढच्या आठवड्यामध्ये भेटून फळबागासाठी श्रीगोंदा तालुक्यातील पाणी मिळावा या मागणीचा प्रामुख्याने पाठपुरावा करणार आहोत. श्रीगोंदा शहरात तालुक्यातील ज्या DY 9, 10, 11, 12, 13, 14 ह्या ज्या चाऱ्या आहेत, ह्या गेल्या 2 वर्षामध्ये ह्या चाऱ्यांवरील शेतकऱ्यांवर निश्चित अन्याय होतोय. प्रत्येक वेळेस ह्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. ह्या अन्याय दूर करण्यासाठी सुद्धा ही व्यथा आम्ही या ठिकाणी जलसंपदा मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना मांडून उद्याच्या कालावधीमध्ये कसं या शेतकऱ्यांना पाणी देता येईल या मागणीसाठी आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये माननीय माजी मंत्री आपले बबनदादा पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली जाऊन ह्या सगळे विषय मुख्यमंत्र्यांपुढे, जलसंपदा मंत्र्यांपुढे मांडून फळबागांचा व ह्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी आम्ही उद्याच्या कालावधीमध्ये करणार आहोत. या ठिकाणी श्रीगोंदा शहराबाबतीत, श्रीगोंदा नगरपालिकेबाबतीत बोलायचं म्हटलं तर श्रीगोंदा शहरामध्ये जी आज पाणी पुरवठ्याची योजना चालू आहे, या योजनेस 50 कोटीची योजना श्रीगोंदा शहरासाठी होत आहे. हिचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. तिचं वितरण व्यवस्थेचं काम या श्रीगोंदा शहरामध्ये चालू आहे. वितरण व्यवस्थेसाठी आज शहरामधील सर्व रस्ते उकरण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. जरी या वितरण व्यवस्थेमुळे रस्ते खराब झाले असले तरी येणाऱ्या कालावधीमध्ये याच्यामधून आपण 2.5 कोटी रुपये या रस्त्यांसाठी निधी शिल्लक ठेवलेला आहे. या 2.5 कोटी व कमी पडणारा निधी माननीय मुख्यमंत्र्यांकडून आपण पाठपुरावा करून दादांच्या माध्यमातून घेऊन शहरातील उरलेल्या कालावधीमध्ये सगळेचे सगळे अंतर्गत रस्ते शहरातील चांगले होतील. या ठिकाणी
जो 2 वर्षापासून 32 कोटीचा 17 रस्त्याचा विषय या शहरातील वैभवात भर टाकणारा पेंडिंग पडला होता, जो रखडून पडला होता, त्याचंही 33 कोटीचं टेंडर या ठिकाणी मागच्या मीटिंगमध्ये मंजूर झालेलं आहे. येणाऱ्या 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये हे 17चे 17 रस्ते चांगल्या पद्धतीने होतील. त्यावर 5.5 कोटीची स्ट्रीट लाईट लावली जाईल. 5.5 कोटी स्ट्रीट लाईट लावून त्या ठिकाणी 22 लाख रुपये आपण या रस्त्यांवर वृक्ष लागवडीसाठी 22 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून हे चांगल्या पद्धतीचे रस्ते 17 रस्ते या ठिकाणी करण्याचं काम आम्ही सर्व नगरसेवक माननीय माजी मंत्री दादांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भारत का संविधान हा हिंदी चित्रपट 14 एप्रिलला प्रदर्शित होतोय. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गीतकार आनंद शिंदे यांचा गाण्याचा कार्यक्रम सांगलीत आयोजित करण्यात आला होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची घटना लिहिली आणि इतिहास घडवला, पण हे संविधान लिहिताना त्यांनी किती संकटांवर मात करीत ही घटना लिहिली आणि अशा अनेक माहिती आपल्याला कळाव्या यासाठी येत्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126वी जयंती दिवशी भारत का संविधान हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते आणि बावा फिल्म प्रोडक्शनचे सर्वेसर्वा आसिफ बावा यांनी सुप्रसिद्ध भीम गीतकार आनंद शिंदे यांच्या बहारदार गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिंदे यांनी यावेळी आपल्या भीमगीतांसोबतच आपल्या सुप्रसिद्ध नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, शिट्टी वाजली गाडी सुटली अशी अनेक गाणी गायली आणि सांगलीकर या गाण्यांवर थिरकत होते. पाहूया या बहारदार कार्यक्रमाची एक झलक आपल्यासाठी. राजू कवा अर्थवा लागली डोलायला, कवा तवा लागली डोलायला, कवा जवा आदर्श नव्हता तवा लागली डोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. मैं उसको समझी नदी सुन बयान अरे पहिल्याच गाडीला कोणत्या हो पहिल्याच गाडीला आणि पहिल्याच भेटीला पहिल्याच गाडीला आणि पहिल्याच भेटीला आणि ती घेऊन
माझ्या बसली बाजूला बसली बाजूला येऊ माझ्या बसली बाजूला बोलू लागली हसू लागली हसू लागली बोलू लागली बोलू लागली हसू लागली माणूस आलं वर मग शिकाऱ्याच्या आवाज वाढवू तुझे तुझ्याची आवाज वाढवू तुझे तुला आईची शपथ हाय तुला आईची शपथ हाय आवाज तुझे तुला आईची शपथ हाय वाढवू तुझे तुला आईची शपथ हाय आवाज तुझे तुला आईची शपथ हाय वाढवू तुझे तुला आईची शपथ हाय आवाज तुझे तुला आईची शपथ हाय मुंदळ्याच्या रक्ताचा पडला अरे भीमा पोरे गाव केले भीमा पोरे बुद्धा चॅनलच्या वतीनं भारत का संविधान हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे संपूर्ण भारतामध्ये आणि या फिल्मच्या प्रचारार्थ या ठिकाणी मला माझे बंधू आसिफ बावा यांनी जो जयंतीनिमित्त आणि पिक्चरचं प्रमोशन हे दोन्ही गोष्टी साध्य करून हा योग घडवून आणलेला आहे की ज्या वेळेला मी नवीन पोपट गाणं गायलं त्या काळी मी या ठिकाणी म्हणजे 88ला या ठिकाणी आलो होतो. त्याच्यानंतर पहिल्यांदाच सांगलीमध्ये मी आलेलो आहे. तरी तो काळ आणि आत्ताचा काळ मजा आली, जबरदस्त माणसांचा उत्स्फूर्त आनंद पाहून मलाही गाण्यासाठी मूड आला आणि म्हणूनच मी ही नवनवीन गीतं, जुनी गीतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर आणि कव्वालीसुद्धा या ठिकाणी मी जी गायली ती सर्वांनी डोक्यावर घेतली. मला आनंद वाटला आणि खरोखरच मी या इथल्या प्रेक्षकांचा धन्यवाद देतो की त्यांनी मला एवढा भरभरून प्रतिसाद दिला, त्यावेळीही दिला आणि त्यानंतर आताही दिला. त्याबद्दल सर्वांचा आभार मानून जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय महाराष्ट्र. भारत का संविधान हा चित्रपट म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनावरती बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते संविधान जन्माला कसं आलं हे संपूर्ण त्या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे. आणि खरोखरच एक मुसलमान माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पिक्चरचं डिस्ट्रीब्युशन घेतो ही स्वाभिमानाची, अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याबद्दल आसिफ बाबाचं मी फार फार धन्यवाद देतो की त्यांनी खरोखरच त्या घटनेच्या शिल्पकाराचं काहीतरी ऋण फेडण्याचा प्रयत्न केलेला या भारतामध्ये राहून. कारण जो माणूस जातीपेक्षा पहिल्यांदा तो भारतीय आहे आणि हे बाबासाहेबांचे बोल आहेत की मी प्रथम भारतीय, शेवटी भारतीय, गरजला भीम माझा, असे गाणंही माझं यावर्षी बाजारामध्ये येणार आहे. आणि खरोखरच मला आनंद झाला आणि आसिफभाईचं मी धन्यवाद देतो. आणि त्यांचा फिल्म संपूर्ण जय भीमवाले थिएटरमध्ये जाऊनच पाहतील. तरी कृपया माझी नम्रतेची विनंती आहे, तुम्ही टी व्हीवर येण्याची वाट पाहू नका. सर्वांनी हा पिक्चर थिएटरमध्ये जाऊन पाहावा हीच माझ्या वतीनं, माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम कलाकारांच्या वतीनं आग्रहाची, नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी भारत का संविधान हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पाहावा आणि आनंद लुटावा. आज बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं जो भारत का संविधान चित्रपट 14 तारखेला सांगली, विटा, कोल्हापूर व जयसिंगपूर आपल्या पश्चिम महाराष्ट्रात
संपूर्ण महाराष्ट्रात आज 14 तारखेला प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्त आज जो कार्यक्रम झाला सांगलीमध्ये, त्यासाठी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी या चित्रपटासाठी प्रमोशन केलं. त्यामध्ये सर्व सांगलीकर जनता सामील झाली. त्यांनी या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. राहुरी रेल्वे स्टेशन येथे मोबाईल दुकानासह 2 दुकानांना लावली आग. दोषींवर कडक कारवाईची मागणी. सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरदाराला घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी नेवासा तालुक्यातील करसगाव ग्रामपंचायतीने केला घरकुल घोटाळा. जवान राम शिंदे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. श्रीगोंदा तालुक्यावर शोककळा. आणि दौंड तालुक्यातील युवा उद्योजकाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.